मकर संक्रांतीच्या सणासाठी आपण तिळाचे लाडू बनवतो, पण हे लाडू बनवायला गेलं तर ते कडक होतात. तर असं न होता आज मी तुमच्यासोबत एकदम सोप्या पद्धतीने अजिबात कडक न होणारे लाडू कसे बनवायचे तर ते सांगणार आहे. विशेष म्हणजे हे लाडू करत असताना हाताला चटका लागू नये त्यासाठी कोणता उपाय करायचा ते सुद्धा सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर अख्ख्या तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे घेत आहोत 1 वाटी तीळ. तर हे तीळ पॉलिशचे नसून नेहमीप्रमाणे मी गावरान तीळ इथे यूज केलेले आहेत, जेणेकरून आपल्या लाडूला छान अशी चव येते. त्यानंतर इथे मी घेणार आहे 1 वाटी किसलेला गूळ, तसेच अर्धी वाटी शेंगदाणे. तर हे शेंगदाणे मी छान भाजून त्याचे टकर काढून घेतलेले आहेत. तर त्यानंतर आता इथे मी तीळ भाजून घेणार आहे. तर तीळ भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये कमी गॅसवरती छान असे तीळ इथे खमंग असे भाजून होतात. तीळ छान तडतड वाजायला लागले की समजायचे की तीळ छान भाजलेले आहेत. ते व्यवस्थित असे फुलतात आणि त्यामुळेच आपल्या लाडूंना छान अशी चव लागते. तर तीळ इथे भाजून झालेले आहेत. आता मी ते गॅस बंद करणार आहे आणि ही तीळ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर इथे मी भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे जे आहेत ना, ते आपल्याला जाडसर असे कुटून घ्यायचे आहे. तर एक इथे मी मुसूळ घेतलेली आहे. त्याच्या साहाय्याने ह्या वाटीमध्येच मी शेंगदाणे कुटून घेत आहे. तुम्ही हवं तर कोलपाटावरती किंवा एखाद्या पिशवीमध्ये घालून हे शेंगदाण्याला छान जाडसर असं कुटून घ्यायचं. अशा प्रकारे मी शेंगदाणे छान जाडसर असेच कुटून घेतलेले आहे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला तिळामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण इथे 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. आता त्यामध्ये 1 वाटी आपण हा किसलेला गूळ घालायचा आहे. गूळ शक्यतो किसून किंवा कट करून घ्या, म्हणजे पटकन असा विरघळतो. त्यानंतर आपण यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालायचं कारण असं की आपले लाडू छान खुसखुशीत येतात आणि अजिबात कडक होत नाही. तर त्यामुळे आपण इथे पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला हा गूळ छान असा विरघळून घ्यायचा आहे आणि याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. हे लाडू बनवत असताना इथे मी तुमच्यासोबत एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे. जर तुम्हाला इथे शेंगदाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे 1.5 वाटी सरासरी तीळ घ्यायची आहे आणि त्यासाठी 1 वाटी इथे गूळ घ्यायचा आहे. जर तुम्ही हे असंच प्रमाण घेतलं ना तर परफेक्ट असे लाडू बनतात. गूळ इथे व्यवस्थित असं विरघळला गेलेले आहे आणि आता याचा पाक आपण आता चेक करून बघणार आहोत. मी इथे एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2-4 थेंब इथे या पाकाचे घालून घेतलेले आहे. तुम्ही जर पाक नीट बघितला तर हा जेलीसारखा वाटतोय, एकदम कडक असा वाटत नाहीये. तर आपल्याला असा पाक नको आहे. तर अजून आपण 1 ते 2 मिनिट हा पाक परत एकदा शिजवून घेणार आहोत. बघताच लक्षात येते की आता पाकाचा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपण परत एकदा हा पाक चेक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी काही थेंब या पाण्यामध्ये टाकून बघितलेले आहे आणि आता आपल्याला याची गोळी तयार होते की नाही हे बघायचं आहे. जर तुम्ही याची गोळी तयार करून बघितली तर अशा प्रकारे याची गोळी ते तयार होते. तर अशाच प्रकारे आपल्याला इथं पाक तयार करून घ्यायचा आहे. एकदम कडक किंवा कडक तुकडा पडेल असा पाक अजिबात करायचा नाही, तो चिक्कीसाठी केला जातो. तर अशा प्रकारे इथं पाक हा तयार करून घ्यायचा. त्यानंतर आता आपण जे मिक्स करून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे आहे ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचं व त्यानंतर गॅस बंद करायचा. आता आपल्याला याचे ताबडतोब असे लाडू इथे तयार करायला घ्यायचे आहे. कारण जसं जसं हे थंड होतं तसं तसं हे आळून येतं आणि याचे लाडू वळायला मग जड जातात. तर त्यामुळे आपण हे गरम असतानाच लाडू वळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं होतं की जाड बुडाची कढई घेतल्यामुळे ते थंड लवकर होत नाही आणि हे सारण छान असं गरमच राहतं. लाडू वळण्यासाठी तुम्ही शक्यतो पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन लाडू अशा प्रकारे जर वळले ना तर अजिबात चटका लागत नाही आणि व्यवस्थित असे लाडू हे वळल्या जातात. तर अशा प्रकारे संपूर्ण लाडू मी पाण्याचा हात घेऊन इथे बांधून घेतलेले आहेत आणि हे लाडू अजिबात खराब होत नाही. कमीत कमी महिनाभर ही छान असे टिकतात. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला हे सोपे लाडू तयार करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. तर अशा प्रकारे मार्केटसारखे लाडू घरच्या घरी बनवा आणि छान असे सगळ्यांसोबत शेअर करा. तर हे लाडू आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.